नमस्कार. मराठी सायफाय स्टोरी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण आज कथा वाचतोय डॉक्टर बाळ फोंडके यांची मायादर्पण. मायादर्पण ही दीर्घ कथा असून आपण क्रमशः वाचतोय आणि त्याचे आतापर्यंत लेखकाचं मनोगत आणि कथेचे 6 भाग वाचून झालेले आहेत. आजचा 7वा भाग आहे. कथेचं नाव आहे मायादर्पण. लेखक डॉक्टर बाळ फोंडके, अभिवाचक स्मिता पोतनीस. मायादर्पण. राजेश कल्याणीकडे आलेला आहे तिच्या बाबांकडे जगन्नाथ वसूविषयी विचारायला. बघूया. तिच्या बाबांनी मोहिनी चक्राबद्दल सांगितलंय. मोहिनी चक्राचा शोध लागला. मोहिनी चक्र? राजेश आणि कल्याणी दोघांनी एकदम विचारलं. सायंटिफिक लँग्वेज मध्ये त्याला न्यूरो कंट्रोल व्हर्लिंग मिरर्स असं नाव आहे, पण त्याचा उल्लेख नेहमीच मेस्मेर व्हील असा केला जात असे. त्या चक्रापाठची थिअरी नारिंगी लिस्ट मधल्या पुस्तकांमध्ये सापडते, पण ते नेमकं कसं बनवायचं याची सारी इत्यंभूत माहिती मात्र लाल लिस्ट मधल्या पुस्तकांमध्येच असावी. पण हे मोहिनी चक्र लोकांवर संमोहिनी घालायचं कसं? हो, आणि ते दिसायचं कसं डॅडी? तुम्ही कदाचित काही जुन्या व्हिडिओ क्लिपिंग मध्ये पाहिलं असेल. त्यावेळी तुमच्यासारखी तरुण मंडळी एकमेकांच्या संगतीत नाचायला जात असत. डिस्को डान्सिंग असं नाव होतं त्याला. त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारची प्रकाश योजना केलेली असायची. अतिशय वेगानं बदलत जाणाऱ्या रंगांच्या प्रकाशाचे झोत तिथं पडत असत. ते झोत जरी दीप्तिमान असले तरी त्यांची व्याप्ती मात्र छोटीच ठेवली जायची. परिणामी आजूबाजूला असलेल्या गडद अंधारात मधूनच तेवढा प्रकाशाचा झोत अंगावर पडून चमकून जायचा. त्याला सायकेडेलिक लाइटिंग असं म्हणतात, कारण त्या प्रकारे सतत बदलत राहणाऱ्या प्रकाशाच्या झोतांमुळे मन स्थिर न राहता उत्तेजित होतं असं दिसून आलं होतं. त्या प्रकारच्या परिमनस्थितीत मग काही विशिष्ट विचार बिंबवणं किंवा सारासार विवेक बाजूला ठेवून एखादी कृती करायला लावणं सोपं जातं. या तत्वाचा वापर त्या मोहिनी चक्रात केलेला आहे. त्याचबरोबर विद्युत चुंबकीय लहरींद्वारा मेंदूतले विचार पकडून ते प्रस्तुत करण्याचं तंत्रज्ञानही त्यावेळी विकसित झालं होतं. त्याचाही उपयोग या मोहिनी चक्रात केला गेला होता. साधारणपणे डोक्यावर घालायच्या हेल्मेट सारखं ते चक्र होतं. त्याच्या माथ्यावर वेड लागल्यासारखे गरगरा फिरणारे काही आरसे बसवलेले होते. त्या आरशांवरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशाचे कवळसे समोरच्या माणसाच्या डोळ्यांवर पडत. ते आरसेही निरनिराळ्या रंगांच्या काचांचे बनवलेले असत. त्यामुळे पडणाऱ्या प्रकाशाचा रंगही वेगानं आणि सतत बदलत राहील. त्यापायी समोरच्या माणसाची मनोवस्था संमोहित होऊन जाईल. त्या स्थितीत मग त्या वेगानं फिरणाऱ्या आरशांच्या चक्रातच बसवलेल्या अँटिनाकडून ते हेल्मेट घालणाऱ्या व्यक्तीच्या मनातले विचार प्रक्षेपित केले जातात, एखाद्या टेलिव्हिजनच्या सिग्नल प्रमाणे. ते सिग्नल्स त्या कवळशांबरोबर माणसाच्या डोळ्यांवर पडले की तिथं ते रिसीव्ह केले जाऊन त्या माणसाच्या मनाचा ताबा घेत. या प्रकारे न बोलताही आपले विचार माणूस इतरांकडे पोहोचवू शकत असे. टेलिव्हिजनवरूनही अशा प्रकारे फार मोठ्या समुदायावर मोहिनी घालता येते हे लक्षात आल्यावर तर मग त्या तंत्राचा वापर आपल्या फायद्यासाठी करून घेण्याचा विचार मोठ्या प्रमाणावर मूळ धरू लागला. सुरुवातीला काही औद्योगिक उत्पादनांच्या जाहिरातीसाठी, विक्रीसाठी त्याचा उपयोग होऊ लागला, पण नंतर विशिष्ट राजकीय विचारसरणी प्रस्तुत करण्यासाठी त्याचा वापर करावा असं वाटू लागलं. तसे थोडेफार प्रयोगही काही निवडणुकांमध्ये झाले. त्याचा फायदा जरी सगळ्याच राजकारणी मंडळींना होण्याची शक्यता होती, तरी मानव जातीच्या सुदैवाने काही सुज्ञ मंडळींनी त्यातला धोका वेळीच ओळखला. त्या तंत्राविरुद्ध जोरदार मोहीम काढून प्रचार सुरू केला. अण्वस्त्र विरोधी प्रचार जसा सुरुवातीला त्याच्या निर्मितीसाठी हातभार लावलेल्या शास्त्रज्ञांकडूनच सुरू झाला होता, तसा या तंत्रज्ञानाच्या विकासाला मदत करणाऱ्या शास्त्रज्ञांनीच
त्याच्या वापरावर बंदी घालण्याची मोहीम राबवायला सुरुवात केली. होती त्यापेक्षा अधिक मोहिनी चक्र तयार केली जाणार नाहीत अशी शपथ आपल्या सभासदांना घ्यायला लावली. वापरात असलेली चक्र शोधून ती नामशेष करण्याची मोहीम आखली. त्यांना राजकारणी मंडळींकडून अपेक्षित असा जोरदार विरोधही झाला. ही मंडळी राष्ट्रद्रोही असल्याची हाकाटी करण्यापर्यंत मजल गेली. परत मानवजातीचं सुदैव असं की त्यावेळी अनेक राष्ट्रांच्या सरकारात, काही ठिकाणी तर प्रमुखपदी वैज्ञानिक होते. त्यांनी या शास्त्रज्ञांच्या मोहिमेला पाठिंबा देऊन जगभर त्या तंत्रज्ञानावर बंदी घालण्याचं सत्र आरंभलं. तोवर जग एकत्र येत चाललं होतं. हेवे दावे, वैर, दुजाभाव यांना सोडचिठ्ठी देण्यात येऊ लागली होती. त्या वर्ल्ड फेडरेशनचा शांततापूर्ण सहजीवनाचा सर्वांनाच फायदा होतोय हेही दिसून यायला लागलं होतं. त्यामुळे त्या मोहिनी चक्रावर बंदी घालण्याच्या मोहिमेला अधिकाधिक पाठिंबा मिळत गेला. शेवटी जगभर त्यांच्यावर बंदी घातली गेली. होती ती मोहिनी चक्र शोधून काढून ती नामशेष करण्यात आली. बाप रे, एवढा भयंकर प्रकार होता तो. असं एखादं चक्र जर कोणा वेडापिराच्या हाती लागलं तर तो काहीही करू शकेल. अक्षरशः काहीही. म्हणजे कोणाचा तरी खून करू शकेल आणि मग त्याची डेड बॉडी पाहणाऱ्या 5 निरनिराळ्या व्यक्तींना त्याचा मृत्यू 5 वेगवेगळ्या प्रकारे झाल्याचं भासू शकेल. काहीही. राजेशच्या ओठांमधून त्याच्या नकळत एक शीळ बाहेर पडून गेली. येस. आणि मग अतिशय सज्जन पापभिरू अशा मंडळींकरवी लोकांना भडकवणारी, भलती चिथावणी देणारी भाषणं करायला भाग पडू शकेल. चिथावणी देणारी भाषणं, लोकांना भडकवणारी भाषणं. काय बोलतोस काय तू राजेश? ही काय नवी भानगड आणखी? पण तोवर राजेश बाहेर पडण्यासाठी उठलाही होता. दाराकडे चालूही लागला होता. कल्याणीकडे पाठ करूनच तो म्हणाला, आता वेळ नाही सारं पुराण सांगायला. उद्या परवा केव्हा तरी सांगेन. आता मला ताबडतोब गेलं पाहिजे. आणि मग काहीतरी आठवल्यासारखा झरकन वळून त्यानं प्रोफेसर रावत्यांना विचारलं, पण डॅडी, त्या मोहिनी चक्राविषयी आणखी काही माहिती नाही ना तुमच्याकडे? नाही. आठवली तरी सर्व सांगितली तुला. मी हे वाचलेलं अरे बरीच वर्ष झाली. त्या चक्रांवर बंदी येऊन तर काही शतकं झाली. तुला त्याची कल्पनाही नव्हती. त्यामुळे वरूनच ती बंदी किती परिणामकारक ठरली आहे हे दिसतच आहे ना. हो ना. ते चक्र कसं तयार करायचं याची माहिती असलेली पुस्तकं म्हणूनच तर लाल लिस्टमध्ये टाकली गेली असणार. पण आता एक आयडिया आली मनात. त्या वसूकडे अशी लाल लिस्टातली काही पुस्तकं तर नव्हती ना. त्यातलंच एखादं या मोहिनी चक्राविषयी माहिती देणारं कोणाच्या तरी हाती लागलं आणि त्यांनी ते चक्र बनवलं असलं तर? तुम्हाला काय वाटतं डॅडी? क्षणभर प्रोफेसरांनी विचार केला आणि मग आपले खांदे उडवत ते म्हणाले, शक्य आहे. थिओरॉटिकली इट इज पॉसिबल. पण जगन्नाथ बसू नारिंगी लिस्टातली पुस्तकं जरी ठेवत होता तरी लाल लिस्टातली पुस्तकंही त्याच्याकडे होती की नाही याबद्दल मला माहिती नाही तशी. त्याच्याजवळ तो त्यांच्याबद्दल कधीच बोलला नाही. बोलला असता तर मी पोलिसांना ताबडतोब तसं कळवलं असतं. त्याबद्दल त्याला खात्री होती. त्यामुळे तशी असती तरी तो माझ्याकडे त्याविषयी बोलला नसता. आणि हे बघ राजेश, तुझ्या त्या त्रांगड्याचं हेच सॉल्युशन आहे असं तू समजून चालू नकोस. मी सांगतोय, मला आपली एक पॉसिबिलिटी वाटली म्हणून मी बोलून दाखवली. जगन्नाथचा खून आणि त्यानंतरचे तुमचे अनुभव हे सगळे त्याच मेस्मेर व्हीलचेच प्रताप आहेत असं मी ठामपणे सांगू शकणार नाही. इट इज जस्ट अ पॉसिबिलिटी, वन पॉसिबिलिटी, दॅट्स ऑल. थँक्यू डॅडी. एकच असली तरी त्यामुळे मला आशेचा एक किरण तरी दिसलाय. आतापर्यंत अंधारात वांझोटेपणे चाचपडण्याखेरीज मी आणि आम्ही काहीच करू शकलो नव्हतो. आता या दिशेनं तरी प्रयत्न करता येतील. निदान ते तसं नाही असा पुरावा मिळेपर्यंत. पुढच्या क्षणी तो तिथून बाहेर पडला. ऑफिसात त्यानं पाऊल ठेवताच त्याला राठोडच्या सरबत्तीला तोंड द्यायला लागलं. राठोड जास्तीच वैतागला होता, जास्तीच एक्साइट झाला होता. पागलपणाची हद्द होत चालली राजेश.
हे एक नवीनच आलंय, ऐकायचंय? सांगून टाक. त्या 5 प्रकारे आणि 2दा मेलेल्या जगन्नाथ वसूपेक्षा आणखी विचित्र काय असणार आहे? मग ऐकच. काल देशमुखनं ती बॉडी सगळ्यात प्रथम पाहिली ना, आणि मग तुझ्या बरोबरही तो तिथं होता की नाही? ऑफकोर्स देशमुखचीच बीट होती तिथे. तिथून जाताना त्यानं वसूच्या दुकानातून पिस्तुलाची गोळी उडाल्याचा ठोठवाचा आवाज ऐकला, म्हणून तो धावत आत गेला. तर तिथं वसूची बॉडी पडलेली. आय सी. पण आत्ताच हाती आलेल्या या रिपोर्टप्रमाणे देशमुख त्यावेळी जनरल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत होता. घरून निघताना त्याला मायनर ॲक्सिडेंट झाला. उजव्या पायाच्या घोट्याला मायनर फ्रॅक्चर झालं, त्यावर तो ट्रीटमेंट घेत होता. संध्याकाळी डिस्चार्ज मिळाल्यावर तो थेट घरीच गेला. हॉस्पिटलमधूनच एक रिपोर्ट आला डायरेक्ट आपल्याकडे, देशमुखची रजा सँक्शन करण्यासाठी. हाऊ इज इट पॉसिबल? तो रिपोर्ट मरू दे, देशमुख स्वतः काय म्हणतोय त्याला विचारलंस? ऑफकोर्स देशमुख आपणच ती बॉडी पाहिली असं ठासून सांगतोय. तुझ्याबरोबर तो तिथंच होता असंही त्याचं म्हणणं आहे. मग झालं तर नाही, तेवढ्यावर भागत नाही. तो सांगतो ते खरं असेल तर मग आज तो का लंगडतोय ह्याचं एक्सप्लेनेशन आहे त्याच्याकडे? मी छेडलं त्याला त्याबद्दल. तो म्हणतो आज पाय जरा मुरगळलाय. असेलही. दॅट कॅन हॅपन. एनिवे मी करेन चौकशी त्याबद्दल. ते पकडलेले डर्टी डझन कुठे आहेत? मला भेटायचे त्यांना. ते भाषणं ठोकणारे वेडेपीर, त्यांना सोडून दिलं मी. राजेशचा स्वतःच्या कानांवर विश्वासच बसेना. तो अचंब्यानं राठोडकडे बघतच राहिला. त्याच्या तोंडून काही वेळ शब्दही फुटला नाही. अरे सोडून दिलंस? यू मीन त्यांना फ्री केलंस? हो, मला वैताग आला होता. आणि त्यांच्यावर चार्ज तरी काय ठेवायचा? अरे लोकांना चिथावणी देणारी भाषणं देणं हा चार्ज नाही. तो असताना त्यांना चौकशी विना असं कसं सोडता येईल? मी सोडलं त्यांना. काय म्हणायचंय? माझी ड्युटी आहे आता. मी इन्चार्ज आहे. माझ्या अखत्यारीत मी त्यांना सोडलं. माझ्यावर काय ऍक्शन घ्यायची असेल कोणाला ती घेऊ दे. अरे पण नथिंग. काय चुकीचं सांगत होते रे ते? नाहीतरी हे शेजारच्या सेक्टरमधले लोक फार माजले आहेत. सगळी मलई तेच लुटतायत. आपण मर मेहनत करायची आणि सगळा मलिदा त्यांना लाटायला द्यायचा. परत वर आपल्या सेक्टरमध्ये येऊन दादागिरी करायची. उपरे असूनही इथं सत्ता गाजवायला बघायची. ते काही नाही. त्यांना हाकलूनच दिलं पाहिजे. त्यांचा नायनाटच करायला हवा. त्यांना ठार मारायला हवं. ते सांगत होते ते ठीकच होतं. मग त्यांच्यावर चार्ज कसला ठेवायचा? आणि त्यांना अटक तरी कशाला करायची? राजेश आ वासून राठोडकडे पाहतच राहिला. राठोडचा हा अवतार त्याला नवा होता. अशा प्रकारचे विचार यापूर्वी त्यानं राठोडच्या तोंडून कधीच ऐकले नव्हते. एक हॅपी गो लकी असाच त्याचा आजवरचा लौकिक होता. आणि आत्ताच एकदम त्याला काय झालं? त्या पकडलेल्या वेडापिरांनी इथंही आपली भाषणं त्याला सतत ऐकवली नाहीत ना? की दुसरंच कोणीतरी? राठोड, आज टेलिव्हिजनवर काही खास कार्यक्रम होता का रे? सहज कॅज्युअली विचारावं तसा तो प्रश्न त्यानं विचारला. पण राठोड त्याचं काय उत्तर देतो याची तो अधीरतेने वाट बघत होता. म्हणजे तू पाहिलाच नाहीस तो? अरे आपले डॉक्टर साळुंके होते टीव्हीवर. सगळ्या चॅनलवरून तो एकच कार्यक्रम टेलिकास्ट होत होता. एकाएकी कुणीही न लावता टीव्ही आपोआप ऑन झाला आणि साळुंकेंचं भाषण सुरू झालं. तू कसं पाहिलं नाहीस ते? कदाचित तू इथे यायला निघाला असशील त्यावेळी. वाटेत असशील म्हणून चुकलं तुला ते भाषण. काही खास बोलले का डॉक्टर? म्हणजे आपल्या पलीकडच्या सेक्टरबद्दल, ते उपरे असल्याबद्दल? हो ना, तेच तर सांगत होते. त्यांनीच या बदमाशांच्या कारस्थानाचा उलगडा केला. त्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय भागणार नाही. ही विषवल्ली अशी फोपावू देता कामा नाहीये. तिला वेळीच ठेचून काढायला हवं. त्यांना ठारच मारायला हवं. ही सारी वाक्य आपण यापूर्वी कधीतरी ऐकली आहेत असं परत एकदा राजेशला वाटू लागलं. पण कुठे आणि केव्हा हे काही त्याला आठवेना. तरीही राठोडच्या वागण्यात एकदम असा बदल कसा झाला हे रहस्य आता उलगडलं होतं. तो त्या मोहिनी चक्राच्या प्रभावाखाली आला होता. साळुंक्यांनी त्या चक्राचा वापर केला असणार, किंवा साळुंक्यांवर कोणीतरी दुसऱ्यानंच तो प्रयोग केला असणार.
आणि त्या इफेक्ट खाली साळुंक्यांनी ते भाषण केलं असणार. प्रोफेसर रावते म्हणत होते ते आता त्याला पटत चाललं होतं. त्यांनी फक्त पॉसिबिलिटी असं म्हटलं होतं, पण आत्ताच्या पुराव्यावरून ती सर्टनिटी वाटत चालली होती. प्रश्न एवढाच होता की आणखी किती जण त्या चक्राच्या प्रभावाखाली आले होते. राठोड, साळुंके यांच्यासारख्या मंडळींमध्ये असा बदल होऊ शकतो, तर मग इतरांची काय कथा? आता आपल्याला जलद हालचाल करायला हवी. आणखी काही सांगितलं का रे साळुंकेनी? सांगितलं तर उद्या जाहीर सभा बोलावली आहे टाउन स्क्वेअरमध्ये, ठीक 10:30 वाजता. सगळ्या नागरिकांनी जमायचं आहे. तिथं आपल्याला इन्स्ट्रक्शन्स दिल्या जातील पुढच्या ॲक्शनबद्दल. मी जाणार आहे, गेलंच पाहिजे. तूही येणार आहेस ना? मी ना हो, तर मला यायलाच हवं ना, राजेश म्हणाला. आपल्या बोलण्याचा खरा अर्थ राठोडच्या लक्षात आला नसावा अशी आशा करत त्यानं तिथून काढता पाय घेतला. क्रमशः. धन्यवाद.